नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. डॉक्टर शुभदाताई खटावकर, तुमचं परत एकदा स्वागत आहे या शृंखलेमध्ये. दर्शको हो, तुम्हाला माहितीच आहे की आपण मराठीतून दासबोध, सहज सरळ सोपी जीवन पद्धती, श्री दासबोधाची शिकवण हे अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडून ऐकणार आहोत. गाढा अभ्यास आणि संक्षिप्त करून सांगण्याची कला ही त्यांनी अनेक वर्षाच्या परिश्रमातून प्राप्त केली आहे. आज आपण 5व्या भागात आहोत, म्हणजेच दशक 3, स्वगुण परीक्षा. दशक 3, स्वगुण परीक्षा. यापैकी 10 विषयांपैकी पहिले 5 विषय आपण घेणार आहोत. पहिला विषय आहे जन्म दुःख निरूपण. दुसरा स्वगुण परीक्षा प, स्वगुण परीक्षा ब, स्वगुण परीक्षा क आणि स्वगुण परीक्षा ड, असे 5 विषय आज आपण घेणार आहोत. तर मी डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो की त्यांनी आजचं कथन इथे सुरू करावं. डॉक्टर शुभदाताई, करा सुरू. सर्व श्रोत्यांना अत्यंत विनम्रतापूर्वक नमस्कार. आणि आपल्यापुढे मी आता सादर होत आहे. आज आपण दशक 3 मधला
समास पहिला पाहणार आहोत, जन्म दुःख निरूपण. या समासात श्री समर्थ जन्म दुःख निरूपण करीत आहेत. ते म्हणतात की मानवी जीवन जन्मापासून सुरू होतं आणि मृत्यू त्याला पूर्णविराम देतो. या अवस्थांमधील सामान्य माणसाच्या दुःखमय जीवनाचे रूपरेखात्मक वर्णन समर्थ येथे करीत आहेत. पहिल्या 10 ओव्यांमध्ये श्री समर्थ मानवी जन्म व घटनेची तत्वज्ञानात्मक दृष्टीने व स्वरूपानुभवाच्या पार्श्वभूमीवर ध्यानात येणाऱ्या लक्षणांचे वर्णन करतात. पुढील 18 ओव्यांमधून श्री समर्थांनी शरीराच्या जन्माची क्रिया आणि त्या संदर्भातील सर्व घटनांचे वर्णन केले आहे, जे अत्यंत किळसवाणी आहे, म्हणजे जे वाचू नये असं वाटतं. पुढच्या ज्या 20 ओव्या येतात त्यामध्ये त्यांनी आपल्याला आईच्या पोटात जीवाचे कसे किती हाल होतात याचे वर्णन केले आहे. तसेच पुढे तो जीव जन्माला येताना त्याचे होणारे हालही वर्णिले आहेत. शिवाय ते म्हणतात की जीवाच्या अंतर्यामीची अवस्था फक्त अतींद्रिय ज्ञानी संत जाणू शकतात आणि ते स्वतः अतींद्रिय ज्ञानी संत असल्यामुळे पुरुष असून सुद्धा त्या जीवाचे किती आणि कसे हाल होतात याचं सुंदर वर्णन त्यांनी आपल्याला या समासात करून दाखवले आहे. पण श्री समर्थ सांगतात की गर्भवासाच्या यातनांमधून सुटका होण्यासाठी भगवंताला शरण जाणे हाच एक मार्ग आहे. हीच शिकवण येथे समर्थांनी आपल्याला अत्यंत समरसून दिलेली आहे. आपण तिचा अवश्य स्वीकार करूया. पुढचा जो दुसरा समास आहे तो स्वगुण परीक्षा. एक तर समर्थांचा काळ खूप मोठा असा आणीबाणीचा काळ होता. सर्व तऱ्हेच्या समस्यांनी बहुजन समाज नाडला होता. संसार सुखासाठी सामान्यांची धडपड चालू होती. स्वगुण परीक्षेचे 4 समास असून त्या काळची प्रापंचिक स्थिती अगदी आजच्या सारखीच होती. याचं हे वाचल्यावर मलाही खूप नवल वाटलं. अशा सर्व परिस्थितीचे समर्थांचे सखोल ज्ञान आपल्याला खरोखरी थक्क करणारे आहे. हे पुढील 4 समासात आपण पाहणारच आहोत. फक्त वैज्ञानिक प्रगतीचा फरक सोडला तर प्रत्येक काळात माणसाचा स्वार्थच प्रबळ टळला आहे. म्हणजे माणूस किती स्वार्थी होता आणि आजही कसा स्वार्थी आहे याचा अभ्यास आपल्याला करता येतो. या समासात माणूस बालपणापासून द्वितीय विवाहापर्यंत कसा व्यवहार करतो याचे समर्थ वर्णन समर्थ करतात. ज्या बाळाचा लहानपणापासून एक क्षण आई विना जात नाही तेच बाळ आईच्या वियोगाने हवालदिल होते. पण सुदैवानं आई जगली तर त्या बाळाचे सगळे ध्यान खेळण्यात जाते. चांगले संस्कार कुचकामी ठरून त्याला वाईट संगत लागते. आई बाप अविरत सेवा करून आजारपणातून प्रसंगी चोप देऊन वाईट संगतीतून त्याचं रक्षण करून त्याला वाढवतात, शहाणा करतात
छान शिकून वयात आला, कमावता झाला की चांगली मुलगी बघून चतुर्भुज करतात, म्हणजे त्याचा विवाह करतात. मग बायको हे सर्वस्व समजून तो तिच्यात एवढा गुंततो की त्याला अन्य नाती कसपटासारखी म्हणजे कशी नाती कसपटा एवढी वाटत नाही. शेवटी काम वासनेचा अतिरेक होईन त्याचा अधपात होतो. पुढे याची पत्नी मृत्यू पावते. तिरेकाने तो वेडा पिसा होतो. अशा वेळी एक तर घरातून निघून जातो अथवा पटकन दुसरा विवाह करतो. अशा तऱ्हेने मानवी जीवनाची होणारी शोकांतिका टाळायची असेल तर दासबोधाचे अध्ययन अटळच नव्हे तर अपरिहार्य आहे, असं माझं प्रांजल मत आहे. आणि हे कोणाही अभ्यासूला पटेल असंच आहे. हीच शिकवण आपल्याला या समासातून मिळते. पुढचा दशक तिसरा आहे स्वगुण परीक्षेचा. या दशकामधील जो तिसऱ्या समासात समर्थ जे आता आपण ऐकलं ते द्वितीय लग्न केलेल्या कंजूस व्यसनी स्त्री सुखाला चटावलेल्या आणि त्यामुळे अति घाणेरडे रोग झालेल्या माणसाचे वर्णन करीत आहेत. नवा संसार त्यासाठी अत्यंत तडफड करणारा, पैसा हेच सर्वस्व मानणारा व त्यापुढे देव धर्म यांची जराही किंमत न ठेवणारा, काम वासनेने बेफाम झालेला, बाहेर खाली अनेक रोगांचा भक्ष झालेला, शक्तिहीन, चोरांकडून लुटला गेलेला, अखेरी औषधाने कसा बसा बरा झालेला, दुसरे लग्न थाटून अपत्य प्राप्तीसाठी धडपडणारा आणि जर अपत्य झाले नाही तर मुलं होण्यासाठी त्या काळचे लोक कोणते प्रयोग करीत होते याचं सार्थ वर्णन समर्थाने 8-10 ओव्यांमध्ये केलेलं आहे. की ते कोणते अघोरी प्रयत्न केले जात होते याचा लेखाजोखा या ओव्यांमध्ये आहे. या सर्व सामाजिक परिस्थितीचे नेटके ज्ञान समर्थाने या तिसऱ्या समासात केले आहे. असे वागणे किती विवेकहीन आहे, ही या समासाची शिकवण आहे. पुढचाही चौथा समास स्वगुण परीक्षा आहे. पुढे जे आता आपण ज्या ग्रस्ताचं वर्णन ऐकलं त्या ग्रस्ताचे घर मुलाबाळांनी भरले. मग पैसा कमी पडू लागला. मुलांची लग्ने त्यासाठी कर्ज काढणं, पैसा कमावण्यासाठी परदेश गमन, मग पैसा कमावला पुन्हा घरी परतला, पुन्हा तीच अवस्था. पण कितीही दुःख झाले तरी परदेशी जावे लागणे, अशी दैवहीन असहाय्य अवस्था अविवेकाने त्याच्या पदरी आली. पत्नी, मुले, वडील यांचा वियोग अटळ होता. हे आपल्या अविवेकानेच घडले हेही ध्यानी आलं. पण प्रपंच म्हणजे स्वार्थाचा बाजार हेही समजलं. क्षणभरच असे आयुष्य वाया गेले याचा पश्चाताप झाला. पण दुसऱ्याच क्षणी ममत्वाचा विजय होऊन परदेशातील वाटेवर नाईलाजाने मार्गस्थ झाला. अशी हीन दीन अवस्था कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून विवेकाने आणि सावधपणाने आयुष्य जगावे ही शिकवण येथे आपल्याला समर्थ देतात.
आजच्या विवेचनातला 5वा जो समास आहे तो आहे स्वगुण परीक्षा ड. समासाच्या आरंभी समर्थ अशा पुरुषाची दुष्काळाने होणारी भयंकर स्थिती वर्णन करतात. परदेशातून पैसा कमवून तो परत आला तर तो दुष्काळाने हैराण झाला. कुटुंबाची वाताहत झाली. तरण्याचा मार्ग म्हणून 3रे लग्न केले. हा वृद्ध तर पत्नी तरुण, पहिली मुले मोठी झालेली, घरात सदैव भांडण तंटे होऊन मुलांनी बापाला मारले. म्हणजे त्या घराची विवेकी अवस्था किती अविवेकी झाली याचं हे स्वच्छ वर्णन या समासात आहे. सज्जनांच्या संगतीत झोपडीत वेगळे राहणे नशिबाले. दैवाचा भयंकर घाला परचक्र सर्व लुटले. पत्नीही पळवून नेली. वृद्धत्व मृत्यूची अविरत वाट पाहणे नशिबाले. सारांश काय तर सुखासाठी आयुष्यभर धडपडला पण अंतकाळी दुःखच भोगणे प्राप्त झाले. हीच येथे शिकवण समर्थ आपल्याला अत्यंत डोळेपणानं हा समास शिकावा यासाठी देतात. हा जन्ममळी दुःखमय आहे. ते नाहीच करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे भक्ती आहे, भगवंताची प्रीती आहे. आणि संसारातून तरुण जायचं असेल तर परमार्थाला पर्याय नाही. आणि म्हणून हे सर्व समास आपण मनपूर्वक अभ्यासावेत आणि भक्ती मार्गावर अग्रेसर होऊन आपलं प्रापंचिक जीवन ही सबल समर्थ आणि सुहास्य वदनाने जगण्यात करावं अशी आपल्याला शिकवण मिळते. येथे आपण आज या 5 दशक समासांचा समारोप केला, विवेचन केलं. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्रीराम. नमस्कार डॉक्टर शुभदाताई. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि ते संक्षिप्त सरळ करून सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता यासमोर मी खरोखरच विनम्र आहे. नाही आपण सर, मीच केलेल्या विनम्र आहे. या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवावा. त्यांनी निश्चितच कोणाच्या तरी जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे. डॉक्टर शुभदाताई कटावकर आपल्या अमूल्य ज्ञानार्जनासाठी आणि वेळेसाठी मी आणि सर्व दर्शक आपले खूप खूप आभारी आहोत. आणि या आजच्या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.